बेस्ट ऑफ लक. मामाच्या गावाला जाऊया या का? आणि प्लेइंग 11 मध्ये विशाल पाटील यांची जागा पक्की आहे का? नक्कीच असायला पाहिजे कारण त्यांनी गेल्या मॅचला ओव्हर चांगली टाकली होती, त्यामुळे त्यांची जागा पक्की असायला पाहिजे. कारण त्यांनी 4 विकेट घेतले होते. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी पांड्याच्या जोडला तो पण होताच, म्हणजे 50-50 दोघांना चान्स होतेच मॅन ऑफ द मॅचसाठी. म्हणजे जर विशाल पाटील ते 4 विकेट घेतले नसते तर तुम्ही त्याला संघाच्या बाहेर ठेवलं असतं का? नाही असं नाही. विशाल चांगला बॉलर आहे आमचा, देवेशपोर्टचा एकदम तुरा आहे, आता मानाचा तुरा आहे तो आमचा. थँक्यू सर. थोडंसं हास्य विनोद झालाच पाहिजे. आमचे उमेश दादा जेव्हा जेव्हा आम्ही मालजीपाड्यामध्ये येतो हॅलो, तेव्हा मनीष प्रत्येक षटकाराकरता मालजीपाडा संघासाठी षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आदरणीय सन्माननीय जयेश जगन्नाथ म्हात्रे व आदरणीय सन्माननीय उल्हास पाटील मॅन फ्रॉम कालेर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या सौजन्याने हे पारितोषिक लावलं आहे. मॅच ऑन होत आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया मनीष पाटील सरांचा. धन्यवाद संदीप सर. पहिला बॉल राऊंड विकेट ऑन साइडला गुडघ्यावर बॅलन्स करून स्विंग करण्याचा प्रयास आहे, पण लेग साइड सोडून जाणारा बॉल. पहिला बॉल स्क्वेअर हाताळतोय गोलंदाज स्वराज आणि एका धावेने धावफलकाची सुरुवात होते देवी स्पोर्ट्स मालजीपाडा संघाच्या. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलंय सोनिका माता मालोडी टीमने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या संघाला. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर कुठल्या तरी वाहनाचा जो मिरर आहे तो प्लीज मिररचा जो फेस आहे तो क्रॉस करा, जेणेकरून मैदानाच्या आतमध्ये प्रकाश परावर्तित होऊन येतोय आणि त्यामुळे कदाचित पंचांना निरीक्षण करताना त्रास होतोय, तर ती देखील दखल घ्यायची आमच्या मान्यवर प्रेक्षकांनी. दरम्यान पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय. स्वराज टू दीपू. दीपूचा हा स्ट्रोक चांगला आहे. एलिव्हेशन मिळालं होतं स्क्वेअर लेग रेजर मध्ये, क्षेत्ररक्षक होता त्याला हुलकावणी देऊन बॉल मागे जातोय. दीपू मात्र वेगाने पळतोय. क्या बात आहे. फिटनेस असावा तर दीपू सारखा. मला सुद्धा कधी कधी माझ्या शरीरयष्टीवर राग येतो की माझी शरीरयष्टी दीपू सारखी का नाही. बघा दीपू काय वेगाने आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर त्या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. म्हटलं जातं की आता सध्या तो पूर्णतः शाकाहारी बनलाय. येस शाकाहारी पण आपण आगरी कोणी शाकाहारी असतात का? पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय स्वराज. ओव्हर द विकेट. हो चांगला ड्राईव्ह आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. धावण्याची संधी आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा निसटतं जीवदान मिळते त्या ठिकाणी फलंदाज दीपूला. कॉल देण्याची गरज नव्हती, मला तर असं वाटतं आदेशने तो कॉल दिला होता, कारण डेंजर एंडला दीपू येणार होता आणि दीपूचं स्ट्रोक एक्झिक्यूट करून पळणं कदाचित थोडंसं कठीण होतं, धाव पूर्ण करणं कठीण होतं. पण सुदैवाने तो आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. धावसंख्या जाते ती म्हणजे 4 या आकड्यावर. 4 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. आता मात्र कुठेतरी एक अडखळत का होईना सुरुवात करण्याचा प्रयत्न केला जातोय देवी स्पोर्ट्स मालजीपाडा संघाकडून. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला तर शॉट, थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ, आणि त्यानंतर ऑन साइडला स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग. यावेळेस ऑन साइडला खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता, थोडासा लॉफ करायचा होता आदेशला. आदेश घरच्या मैदानावर मात्र तितकासा चांगला खेळला नाही आहे आतापर्यंत. आपण इतिहास उचलून धरला तर, पण इतिहास बदलायला वेळ लागत नाही. तर तो इतिहास आज बदलेल का? आदेशच्या बॅटमधून तसे आक्रमक फटके पाहायला मिळतील का? कारण तुषार राऊत त्यांच्याकडून पारितोषिक आहे आदेशला. बॅक टू बॅक 2 षटकार खेचले तर 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं तुषार राऊत यांच्याकडून. ओव्हर द विकेट. यावेळेस आउटसाइड एज गलीला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल स्टॉप करेल तोपर्यंत 1 धाव मिळते. स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या 1 ने जाते, पुढे पोहोचते 5व्या आकड्यावर. देवी स्पोर्ट्स मालजीपाडा अण्णा स्मृती चषक, अण्णांना आदरांजली देण्यासाठी ही आपण स्पर्धा आयोजित केली. कैलासवासी अनंत काशीनाथ म्हात्रे अण्णांना आणि त्याच्यासोबतच कैलासवासी देवेश अनंत म्हात्रे यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आदरांजली असेलच. धावसंख्या झाली 5 धावा, 5 रन्स. हाफ ट्रॅकवर होता, बॉडी रोल करून पूल करायचा प्रयास आहे. बघा खेळपट्टीवर तुमचे पाय चालले पाहिजे, तुमचे हात चालले पाहिजे, तुमची पूर्ण शरीर यष्टी मात्र रोटेट झाली पाहिजे. जर तुम्हाला ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं असेल तर मात्र त्या ठिकाणी मात्र कुठेतरी बॉडी लँग्वेज आहे ती थोडीशी भरभक्कम असल्या कारणाने, देहबोली थोडीशी भरभक्कम असल्या कारणाने जो
स्टान्स घ्यायचा आहे तो स्टान्स घेतला जात नाहीये. फुलर लेनचा बॉल होता, आडव्या वाटेने खेळलंय, बॉल जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अगदी स्ट्रायकर पंचाच्या समोर हा बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण करता येते आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाची धावसंख्या झालेली आहे 6 धावा. बघा कमीत कमी 60 धावा तरी धावफलकावर येणं बंधनकारक असणार आहे आणि जर याच धावकत्री खेळ झाला तर 40-45 धावाच तुम्हाला धावफलकावर पाहायला मिळू शकतील. तर संध्याकाळचं सत्र आहे आणि पुन्हा एकदा तोच प्रश्न माझ्या मनामध्ये आलाय, नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण का घेतलं सोनिका माता मालोडी या संघाने? कालच्या दिवसामध्ये नारंगी संघाने क्षेत्ररक्षण निवडलं होतं आणि तो निर्णय त्यांच्या विरोधात गेला होता आणि त्यांना मात्र पराभवाच्या छायेत कालच्या दिवसामध्ये जावं लागलं. पण सोनिका माता मालोडीने पुन्हा एकदा तोच निर्णय घेतलाय संध्याकाळच्या सत्रामध्ये नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा. पण आतापर्यंत तो निर्णय अचूक ठरवलेला आहे. बघा निर्णय कसाही असू द्या, तो अचूक ठरवण्याची क्षमता तुमच्या संघामध्ये असायला हवी आणि ती आता क्षमता दिसते, ती कुवत दिसते सोनिका माता मालोडी संघामध्ये. कारण आजच्या दिवसातला एक स्टेबल संघ जर मला विचारला तर सोनिका माता मालोडीच मला जाणवलाय. दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी, बॉलिंग साईड म्हणा किंवा बॅटिंग साईड म्हणा. आणि आपण बॉलर्सचा विचार केला तर आतापर्यंत पूर्ण दिवसभरामध्ये देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाने बॉलिंगमध्ये आपला दमखम दाखवलेला आहे. तर एक रफ अँड टफ कॉन्टेस्ट नक्कीच तुम्हाला या सामन्यामध्ये अनुभवायला मिळणार आहे. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुझ्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गेल्या सामन्यामध्ये मिळाला होता. रुपेश काठे तुम्हाला आता बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. प्रतिभावंत विकेट टेकर गोलंदाज आहे ज्याने गेल्या सामन्यामध्ये 5 विकेट्स मिळवल्या होत्या. रुपेश ओव्हर द विकेट, ऑन साइडला बॉलला खेळून काढले, गॅप आहे, बॉल जाईल 2 बाउन्स घेऊन सीमारेषा पार, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पार करतोय. 4 धावांचा चौकार आणि या 4 धावांच्या वाढीनं धावफलक जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. 10 रन्स ऑन बोर्ड. संध्याकाळचं सत्र आहे, हवेचा ओघ मात्र उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आहे. तर प्रत्येक 6 ला सन्माननीय जयेश म्हात्रे यांच्या माध्यमातून पारितोषिक आले, रोख रक्कम 500चं. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आदेश, वैभव, कृपेश आणि समीर यापैकी कोणीही बॅक टू बॅक 2 षटकार खेचले तर तुषार राऊत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. पण तुर्तास आतापर्यंत एकही षटकार तुम्हाला आम्हाला पाहायला मिळाला नाही, पण एक चौकार पाहायला मिळालाय. या दुसऱ्या षटकातल्या पहिल्या बॉलवर दीपूच्या बॅटमधून तो चौकार आलाय आणि धावफलक आता मात्र कुठेतरी वेग पकडतोय, 10 धावांवर जाऊन पोहोचतोय. आपण जर आता दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकातल्या क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग आहे, मिड विकेट आहे, त्यानंतर फॉरवर्ड स्क्वेअर लेग तुम्ही पाहू शकता, वाईड ऑफ लॉंग ऑन आहे. त्यानंतर ऑफ साइडला आपण पाहिलं तर सर्व क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात केलेले आहेत. तर या देखील गोष्टीकडे लक्ष घालायला हवं, कारण क्षेत्ररक्षण हा देखील एक क्रिकेटचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे फक्त गोलंदाजी आणि फलंदाजीवर लक्ष केंद्रित न करता प्रत्येक कॅप्टनला मात्र क्षेत्ररक्षणावर देखील लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. कारण क्षेत्ररक्षण जर तुमचं चांगलं असेल आपल्या संघासाठी तुम्ही 10 ते 12 धावा वाचवू शकता एका डावामध्ये. हाफ टॅकर आहे, हुक केलाय, बॉलला उडवलंय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार, हवांच्या लाटांवर स्वार होऊन बॉल जातोय सीमारेषा पार, मिळतोय षटकार. फटक्यामध्ये होतं वजन, धावा मिळतील अर्धा डझन षटकार आणि 500 रुपये मिळतील जयेश म्हात्रे सरांकडून. जयेश म्हात्रे सर आमच्या व्यासपीठावर आहेत का? येस सर. जयेश म्हात्रे सर थँक्यू, तुम्ही हे अप्रिशिएट करताय आणि प्रत्येक षटकाराला तुम्ही उल्हास पाटील सर आणि जयेश म्हात्रे सर या मान्यवरांच्या कडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. मालजीपाडा संघ जितके षटकार खेचेल 500 500 500 500 500. धावसंख्या झाले 16 धावा, 16 रन्स आणि दीपूवाला आता मात्र 500 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. त्याच्या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा टीमची 16 धावा, 16 रन्स आणि रुपेशच्या विरोधात हल्ला चढवला. खरं तर हाफ ट्रॅकर बॉल होता आणि त्यामुळे संधी मिळाली होती दीपूला मोठा फटका खेचण्याची. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आहे, जसा बॉल तसं उत्तर, गोलंदाजावर अत्याचार, बॉल सीमा रेषा पार, मिळतोय षटकार, 6 धावा. आता मात्र आता संदीप पाटील यांचं नाव घ्यावं लागेल आता, कारण तिसऱ्या बॉलवर षटकार आला तर सौभाग्यवती सविता संदीप पाटील यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे फलंदाज दीपूला. तसेच सन्माननीय नरेश पांडुरंग पाटील यांच्याकडून देखील 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच सन्माननीय सतीश म्हात्रे यांच्याकडून मिळेल 2000 रुपयाचं पारितोषिक आणि जयेश जगन्नाथ म्हात्रे साहेबांकडून बियरचा बॉक्स. खरं तर देवेश मालजीपाडाला कुठलाच खेळाडू हा व्यसनाच्या आहारी गेलेला नाहीये, त्यामुळे हे जो प्राइज लावलंय ते कोणाला तरी डेडिकेट करतील, कुठेतरी आमच्या
वयोवृद्ध लोकांना ते डेडिकेट करतील. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 22 धावा, 22 रन्स. आता मात्र षटकारांची तिकडी कंप्लीट करेल का दीपू? ओव्हर द विकेट रुपेश. ओहो एवढा बॉल जातोय सीमा रेषा पार, मिळतोय षटकार. 1 2 3 4 5 सिक्सर. चला आता आपण सर्व मान्यवरांची नावं घेऊया. सन्माननीय सौभाग्यवती सविता संदीप पाटील, पंचायत समिती सदस्य, 1000 रुपये मिळतील. त्यानंतर सन्माननीय जयेश म्हात्रे साहेबांकडून देखील तुम्हाला आता 500 रुपये मिळतील. त्यानंतर सन्माननीय सतीश म्हात्रे साहेबांकडून मिळतील 2000 रुपये. आणि त्यानंतर बिअरचा बॉक्स आलेला आहे. क्या बात आहे. आता मात्र दीपूचा आजचा दिवस बनलाय. दीपूचा दिवस बनलेला आहे आणि देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाचा सुद्धा बिनबाद 28 धावा आणि 26 धावांवर खेळतोय दीपू. दीपू खेळतोय 26 धावांवर. बघा तुमच्या शरीरयष्टीवरून मात्र तुम्हाला नावं ठेवली जाऊ शकतात, पण मात्र तुमच्या खेळामुळे तुम्हाला खांद्यावर उचलले देखील जाऊ शकते. आणि आता मात्र ते दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. दीपू थांबतोय 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 थोड्या वेळासाठी थांबतोय, कारण काहीतरी लक्ष विचलित झालं होतं. साईड स्क्रीनवर काहीतरी प्रॉब्लेम्स तुम्हाला पाहायला मिळालेले आहेत. थांबा 1 मिनिट, पहिला पारितोषिक येतात. अंपायर थांबायचं 1 मिनिट. सन्माननीय सतीश मधुकर म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक जमा झालेले आहेत. आणि संदीप पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपये जमा झालेले आहेत. ओके थँक्यू. आता आपण मॅच ऑन ठेवायचे. 2 बॉल्स बाकी आहेत. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 28 धावा, 28 रन्स. बॉल हवेत आहे. या ठिकाणी कुठेतरी मिस टाइम स्ट्रोक आहे. फॉलोतो मध्ये रुपेश त्या ठिकाणी झेल कलेक्ट करतो आणि रुपेश मात्र दाखवून देतोय की हम भी किसी से कम नाही. आणि पहिला आदरा बसतो देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा टीमला 28 धावा असताना. मनीष जी चांगली खेळी सादर केली फलंदाज दीपेश या फलंदाजाने. आज सलग 3ऱ्या दिवसात चांगलं गुणलेखनाचं काम सुद्धा त्यांनी केलंय, साकारलंय. आणि या मोठ्या मॅच मध्ये चांगली खेळी साकारून त्यांनी संघाचा डाव सावरलाय. हा पहिला धक्का लागल्यानंतर धावपळकावर धावा लागल्या जात आहेत. सध्याच्या स्थितीला त्या 28 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि 1 बॉल अजूनही शिल्लक आहेत. आमच्यापर्यंत 3000 रुपये जमा झालेले आहेत. आपण बघतायत आदरणीय सन्मान्य सतीश मधुकर म्हात्रे साहेबांनी 3 षटकारांकरता 2000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं, ते इथे आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. त्याच्यानंतर सौभाग्यवती सविताताई संदीप पाटील, पंचायत समिती सदस्य मॅडम यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत. एकंदरीत 3000 रुपये. आणि काही क्षणामध्येच 1 बिअरचा बॉक्स हा सुद्धा इथे दाखल होईल. पण ती वेज बिअर आहे. आम्ही मद्यपानाला प्रमोट करत नाहीये, ती वेज बिअर आहे. तर या सन्माननीय संदीप पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि यस उल्हास पाटील आणि जयेश म्हात्रे यांच्या वतीने देखील 1500 रुपये मिळणार आहेत दीपूला. स्ट्रोक चांगला आहे, खूप चांगली ड्राईव्ह त्या ठिकाणी. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करणारे आदेश पाटील इज बॅक. हा चौकार. धावसंख्या जाते 32 च्या आकड्यावर. 32 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा आफ्टर 2 ओव्हर्स. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता आदेश पाटीलचं अग्रेशन पाहू शकता, कारण फॉर्म साठी कुठेतरी झगडत होता आणि बॉल रेंज मध्ये आला आणि त्या बॉलला ड्राईव्ह केलंय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्याच गोष्टीचा फायदा होतोय आदेशला. आणि हा दर्जेदार चौकार आलाय आदेशच्या बॅटमधून. 2 षटकां समाप्तीनंतर 1 गडी बाद 32 धावा देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा. असा अर्थ गावकरी जे मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत त्यांचा आशीर्वाद सुद्धा मिळतोय या संघाला. आणि अण्णा स्मृती चषक 2022 मध्ये अण्णा सुद्धा खुश असतील ज्या पद्धतीने जी भागीदारी झाली. आणि भागीदारीनंतर 16च्या सरासरीने 32 धावा 2 षटकांमध्ये जमा केल्यात या संघाने. आणि एक पात्री अभिनय कसा वाटला दीपूचा? एक पात्री अभिनय 1 नंबर होता, कारण त्याने जवळपास आपल्या संघासाठी धावा बनवलेल्या आहेत. 28 धावा, 26 धावा दीपूने बनवलेल्या आहेत. 9 बॉल्स मध्ये 26 धावा बनवलेल्या आहेत. तर ही सलामीची जोडी महत्वाची होती. कुठेतरी सलामीची जोडी स्ट्रगल करत होती पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर, पण त्यानंतर ते स्ट्रगल संपलंय आणि दीपूने स्ट्रगल नंतर सक्सेस मिळवलेला आहे. आणि एक वलयांकित खेळाडू म्हणून तो आता उभरता सितारा तुम्हाला मालजीपाडा संघामध्ये पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे समीर राऊत. स्ट्राईक एंडला समीर राऊत असेल. बॉलिंग ट्रॅकवर आपला स्पेल कंटिन्यू करतोय स्वराज. ओव्हर द विकेट न समीर साठी
बॉडी रोल करून नटराज स्टाईलने खेळायचा प्रयत्न करून जरूर झाला होता. त्या ठिकाणी एक धाव तो पूर्ण केलेली आहे विथ दी बॅट. एक धाव मिळेल. एका धावाच्या वाढीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 33 आकड्यावर. 33 रन्स ऑन बोर्ड. प्रगल्भ असं क्रिकेट तुम्हाला खेळायचं असेल तर मात्र तुमच्याकडे प्रगल्भ अशी फटक्यांची निवड असणं गरजेचं आहे. या ठिकाणी समीरचा जो फटक्याचा जो चॉईस होता तो मात्र तितकासा चांगला नव्हता. त्याचमुळे व्यवस्थित कन्वर्ट करता आला नाहीये. ड्रिल करून देखील तो दाखवतोय की मला कुठल्या क्षेत्रात खेळायचं होतं पण मात्र मनासारखा फटका खेळता येत नाहीये. तुर्तास आदेश पाटील याच्या बॅटमधून एक चौकार तुम्हाला पाहायला मिळाला दुसऱ्या षटकातल्या शेवटच्या बॉलवर. आणि आता पुन्हा एकदा पारितोषिक तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आदेश आणि समीर या दोघांपैकी कोणीही जर बॅक टू बॅक 2 षटकार घेतले तर तुषार राऊत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. स्वराज ओव्हर द विकेट. फुललेनचा बॉल होता. ड्राईव्ह केला त्याचा इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दरम्यान एकाच धावेवर समाधान व्यक्त केले जाते. समाधान खूप महत्वाचं आहे कारण जर तुमच्याकडे 6 षटकं आहेत तर 6 षटकं असल्यामुळे मात्र घाई गडबड न करता योग्य त्या बॉलची प्रतीक्षा करणं हे देखील तितकीच महत्वाची गोष्ट असते कुठल्याही फलंदाजासाठी. आणि आदेश मात्र संयमाचं प्रतीक म्हणून मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. दीपेशने मात्र थोडासा टेम्परामाइंड मिस केलं होतं त्यामुळे तो बाद झालाय. स्ट्राईकवर समीर. बॉल हवेत आहे. हवेत आहे आणि हवाच्या साथीनं जातोय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. दे धक्का. षटकार. षटकार आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी पारितोषिक उल्हास पाटील आणि जयेश म्हात्रे यांच्या वतीने 500 रुपये मिळणार आहेत आता समीर राऊतला. 6च्या वाढीनं धावफलक जाऊन पोहोचतोय. 1 गडी बाद 40 धावा. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा. काय जबरदस्त तुफानी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. मालोडी वर्सेस मालजीपाडा दोघेही संघांच्या नावामध्ये एम आहे आणि नातेसंबंध देखील आहेत या ठिकाणी. एकमेकांच्या गावामध्ये नातेवाईक आहेत. काही नातेवाईक आम्हाला मालोडी गावातून सपोर्ट करतात. काही नातेवाईक आम्हाला मालजीपाडा गावातून सपोर्ट करतात. पण जिंकेल एकच संघ. एका जंगलामध्ये 2 सिंह नसतात. एका म्यानेमध्ये 2 तलवारी नसतात. आणि एका सामन्यामध्ये 2 संघ जिंकणार नाही आहेत. तर उमेश सर तुम्हाला काय वाटते मालोडी जिंकेल की मालजीपाडा? मालोडी बोलतायत. अरे वा. उमेश दादा बोलतात मालोडी जिंकली पाहिजे. बघा आहे प्रेम आहे मामाच्या गावावर. नाही जो चांगला खेळ करेल तो जिंकेल हे ते सांगतायत. मी थोडासा हास्यविनोद केला होता. जो चांगला संघ खेळेल तो जिंकेल. पुन्हा एकदा बॉलला स्विंग करायचा होता. प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. 1 धाव तर मिळते. पंचांचा इशारा लेग बाईज. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते आहेत. मिस्टर परशुराम पाटील सर टिवरीला बिलॉंग करतात आणि मिस्टर मनोज घोडेकर सर स्ट्रायकर पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकताय जे मालाडला बिलॉंग करतायत. 3 दिवसांपासून चांगली भूमिका त्यांनी मैदानाच्या आतमध्ये निभावलेली आहे. या टुर्नामेंटला तारांकित करण्याचं काम ते पंच मैदानाच्या आतमध्ये करतात. धावसंख्या झाले 1 गडी बाद 41 धावा. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा. ड्राईव्ह चांगली आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने शानदार कव्हर ड्राईव्ह. आदेश मात्र आज नेत्रदीपक ग्राउंड शॉट खेळताना तुम्हाला पाहायला मिळालेला आहे. जास्तीत जास्त विश्वास त्याचा ग्राउंड स्ट्रोकवर आहे आणि हे देखील गरजेचं आहे. प्रत्येक संघामध्ये फक्त एरियल रूटने खेळणारे फलंदाज नको तर कधी कधी ग्राउंड शॉट देखील तुमच्या बॅटमधून आले पाहिजेत आणि त्याचमुळे तुमचा आत्मविश्वास देखील वाढला जाऊ शकतोय. धावसंख्या जाते 1 गडी बाद 42 वर. यावेळेस बॉलला हुक केलाय. उडवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. समीर राऊतच्या बॅटमधून धडाकेबाज षटकार. पुन्हा एकदा तुषार राऊत यांच्याकडून पारितोषिक असेल जर पुढच्या बॉलवर षटकार आला तर. आणि उल्हास पाटील आणि जयेश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये मिळतील या षटकाराला. समीर राऊतला पाणी पाठवून देतोय मैदानाच्या आतमध्ये. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 48 धावा. 16च्या धावगतीने या ठिकाणी खेळ होतोय. हॅलो हॅलो. चांगला परफॉर्मन्स देऊन या 48 धावा धावफलकावर जमा झाल्यात आणि खास करून दीपू याचं चालणं फार महत्त्वाचं होतं कारण त्यांनी जे षटकार खेचले त्याच्यानंतर दबाव हा सोनिका माता मारोडी संघावर आलाय. या दबावामधून बाहेर निघण्याची क्षमता सुद्धा या संघामध्ये आहे.
एक गडी बाद, धावफलकावर धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 48 बनलेले आहे. अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत आणि जर घमासान असंच सुरू राहिलं तर 100च्या जवळपास देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा हा संघ जाऊ शकतोय. आतापर्यंत दीपू याने रोख रक्कम 4,500 रुपये कमावलेत. सध्या 3,000 आमच्या हातामध्ये त्याचे जमा झालेले आहेत. बघा संदीप सर, लोक उगवत्या सूर्यालाच नमस्कार करतात. तर आता आज मात्र दीपूची मिरवणूक गावामधून निघेल, संघ जिंको किंवा हरो, कारण एक फ्लाइंग स्टार्ट देण्याचं काम दीपूने केलेलं आहे. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या 48 झाल्या. नवीन बॉलर बॉलिंग मार्कवर विशाल रावते. अरे विशाल रावते हा स्टार खेळाडू आहे, या सुपरस्टार खेळाडू, मी तर म्हणेन स्टार नाही तो सुपरस्टार आहे. बॅटिंग करताना देखील त्याचे नेत्रदीप फटके तुम्हाला पाहायला मिळतात. आता गोलंदाजी करताना तो दमकम पाहायला मिळेल का, महत्वाचं आहे, कारण आता विकेट घेणं हे मात्र प्रारंभिक कर्तव्य राहणार आहे मालोडी संघाच्या गोलंदाजांचं. तर पाहूया आदेशचं आव्हान असेल विशाल समोर. धावसंख्या 48. ड्राईव्ह, क्या बात आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केलं जाते. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय, बॉल अडवतोय, फेक करतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होते. आदेश पाटील आज डोक्यावर उलटाशी एसी घेऊन खेळतोय, कारण प्रत्येक षटकार खेचणाराच फलंदाज नसतो, तर कधी कधी ग्राउंड शॉट खेळणारा देखील फलंदाजच संबोधला जातो आणि तेच कुठेतरी पाहायला मिळते. आणि 50 अप फॉर देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा. विशाल ओव्हर द विकेट न आदेशसाठी. पुन्हा एकदा यावेळेस ऑन ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला, त्या ठिकाणी चांगला स्टॉप, फेक देखील तितकीच लाजवाब. दर्जाचं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल त्या ठिकाणी. हितेश चौधरीचा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच तो सीमारेषेला गार्ड करण्याचं काम करतो. अभेद्य भिंतीप्रमाणे तो सीमारेषेच्या समोर उभा आहे. ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, ऑफ साईडला 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. पुन्हा एकदा हलक्या त्याने बॉलला पुश केले जाते. पुश करो खुश राहू. समीर राऊतची ही ड्राईव्ह दरम्यान थोडंसं फंबल झालं होतं, पण घाई गडबड केली जात नाही. आदेशकडून नकार आलेला आहे, कारण आदेशला ठाऊक आहे की धावा झाल्या, जितक्या धाव्या हव्या होत्या तितक्या धावा झाल्या, त्यामुळे कुठली घाई गडबड करण्याची गरज नाहीये. दीपू बाद झाल्यानंतर मात्र या 2 फलंदाजांनी मात्र थांबून खेळण्याचा निर्णय घेतलाय आणि तो निर्णय आतापर्यंत अचूक दाखवलेला आहे. विशाल मात्र विकेटच्या शोधामध्ये वारंवार वेगवेगळे प्रयत्न करतोय, प्रयत्नांमध्ये यश येईल का, लेट्स सी. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, थांबण्याचा सल्ला दिलाय त्या ठिकाणी आदेशने समीरला. चांगला स्टॉप ठिकाणी आणि हे षटक मात्र कुठेतरी फायदेशीर ठरते. कंजूस गोलंदाजी आतापर्यंत विशाल रावतेने दाखवले. 4 बॉल्स मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि पुन्हा एकदा मी म्हणू शकतो सोनिका माता मालोडी इज बॅक. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय. स्ट्राईकवर असेल आदेश. धावसंख्या 52. यावेळेस अपील केली जाते. अपील करणं तुमचं काम आहे आणि पंच आहेत निर्णय देण्यासाठी. पंचाच्या माध्यमातून चेक केले गेले, निरीक्षण केले गेले. लेग साइड सोडून जाणारा का बॉल आहे. वाईड बॉलची खूण. धावसंख्या एका धावेने पुढे जाईल. 53 आकड्यावर पोहोचेल. 53 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा. संध्याकाळचं सत्र आहे. सूर्यनारायण देखील हळूहळू अस्ताला जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये कोण सूर्यासारखा चमकणारा पाहूया. सुरुवातीला दीपू चमकला होता, आताच्या घडीला समीर चमकतोय आणि त्याला साथ देतोय आदेश. फुलटॉस बॉल, बॉटम हँडचा वापर, बॉलला स्विंग केलंय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार, मिळतोय तडाकेबाज षटकार. आणि पुन्हा एकदा या षटकारासाठी देखील पारितोषिक आहे. सन्माननीय उल्हास पाटील आणि जयेशजी म्हात्रे. आदेशला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आज मात्र पाकिट खुलं करावं लागेल. चला धावा झालेल्या आहेत 59. एक गडी बाद, 59 धावा. शेवटचा बॉल असणार आहे या 4थ्या षटकातला. समीर खेळतोय 14 धावांवर आणि आदेश खेळतोय 16 धावांवर. विशालने आतापर्यंत खर्च केला या षटकामध्ये 11 धावा. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं जाते. बॉलला हलकसं एलिव्हेट केलं होतं एका हाताने. चौधरी त्या ठिकाणी बॉल अडवतोय. यावेळेस मात्र कॉलिंग मिस्टेक आहे. धावचीच्या स्वरूपात बाद होऊ शकला असता आदेश आणि अशा पद्धतीने 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा टीमची धावसंख्या झालेली आहे 15च्या धावगतीने. एक गडी बाद, 60 धावा, 60 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा. जबरदस्त प्रहार केलाय, हॅमर केलाय या दोन्ही फलंदाजांनी, कारण दीपेश नंतर आदेश आणि समीर राऊत या दोघांचंही मनोबळ वाढताना दिसलंय. गावच्या हितर्थ हे संघ खेळत असतायत
अण्णा स्मृती चषक 2022 मध्ये त्यांनी एक ध्येय आमच्या डोळ्यासमोर ठेवलं होतं की आम्हाला अण्णा स्मृती चषक 2022 मध्ये सुपर 8 मध्ये प्रवेश करायचा आहे आणि त्याकरता आम्ही जीवांची आकांक्षा करणार आहोत. या सर्वस्वीपणाला लावून आम्ही खेळणार आहोत हे दाखवलं होतं, याआधी बोलून सांगितलं होतं ते देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाच्या प्रत्येक खेळाडूने. 4 षटकांमध्ये धावफलकावर धावा 60 लागल्यात. आता 12 बॉलमध्ये किती धावा येऊ शकतायत चर्चा करण्याकरता पुन्हा एकदा मी वळतोय आमचे साथी समालोचक मित्र मनीष पाटील यांच्याकडे. ओव्हर टू यू मनीष. धन्यवाद संदीप सर, खूप चांगला उल्लेख या ठिकाणी तुम्ही केलेला आहे. पण आता 2 षटकाचा खेळ बाकी आहे आणि अजूनही मुसंडी मारण्याची संधी सोनिका माता मालोडी संघाला तर आहेच. पाहूया आणि ते कमबॅक मिळवून देण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर येतोय विशाल मडवी. ओव्हर द विकेट. यावेळेस बॉलला एलिव्हेट करायचं होतं, ताकद झोकली नव्हती या स्ट्रोक मध्ये. त्या ठिकाणी फॉरवर्ड स्क्वेअर क्षेत्रात बॉल अडवण्यासाठी 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 धावा तर मिळतील, 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावाच्या वाढीनं धावफलक पुढे सरसावतोय आणि पोहोचतोय 62 या आकड्यावर. 62 रन्स ऑन बोर्ड. जर आपण या पूर्ण डावाचा उल्लेख केला तर आतापर्यंत दीपेशच्या बॅटमधून 3 उत्तुंग षटकार आलेले आहेत. आदेशच्या बॅटमधून 1 चौकार आलाय, 1 षटकार आलाय आणि समीरच्या बॅटमधून 2 षटकार आलेले आहेत. म्हणजे तिन्ही जे बॅटर आहेत ते सिक्सर बॉईज म्हणून ओळखले गेलेले आहेत आतापर्यंत या डावामध्ये. पण मात्र विकेट टेकर फक्त एकच गोलंदाज ठरतोय, तो म्हणजेच रुपेश. 26 धावा त्याने खर्च केल्या होत्या. ड्राईव्ह केलं जाते. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला तैनात केला गेलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खूप चांगला खेळतोय आदेश, जर आपण या डावाचा उल्लेख करायचा झाला तर. आणि त्याला साथ देतोय स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून समीर राऊत. मैदानाच्या सभोवताली चौफेर फटकेबाजी केली जाते देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाकडून. घरचं मैदान आहे त्यामुळे कदाचित तो अनुभव असेल. उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर, फलंदाजापासून खूप जास्त वाईड, म्हणून हा वाईड बॉल पंचाच्या माध्यमातून घोषित केला जातोय. एका धावाच्या वाढीनं धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 64 या आकड्यावर. 64 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा. मडवी विकेटच्या शोधामध्ये, बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. पुन्हा एकदा स्वैर चेंडूची हाताळणी केली जाते. खरं तर कुठेतरी सरावाचा अभाव जाणवतोय. बघा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट या उक्तीचा नक्कीच उल्लेख करावासा वाटतोय. कारण जर तुमचा सराव अचूक दर्जाचा असेल तर मात्र तुम्ही कुठल्याही क्रमावर फलंदाजी करा किंवा कुठल्याही क्रमावर गोलंदाजी करा, तुम्हाला यश मिळणार आहे. या ठिकाणी जाणवते की कदाचित मडवीच्या गोलंदाजीचा सराव थोडासा कमी पडतोय. बॅक टू बॅक 2 वाईड त्यांनी हाताळलेत. बॉल हवेत आहे, मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक नाहीये. शॉर्ट लेगला शॉर्ट फाईनली क्षेत्ररक्षक येऊन पोहोचेपर्यंत मात्र बॉल नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या वाढीनं धावफलक जातोय, तो म्हणजेच 67 या आकड्यावर. 67 रन्स ऑन बोर्ड. आपण पाहतात ग्रामस्थ मालजीपाडा आयोजित अण्णा स्मृती चषक 2022 आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक मिस्टर विशालजी अनंत म्हात्रे साहेब देखील व्यासपीठावर आनंद घेत आहेत. सर्व आमचे ग्रामस्थ मालजीपाड्याचे आनंद घेत आहेत. सर्वांनी हाताच्या घड्या घेतलेल्या आहेत, कारण सामन्याचा निर्णय अजून अपेक्षित नाहीये. पुढचा बॉल हो उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी लाईन चेक केली. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. प्लीज नो आर्ग्युमेंट प्लीज. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. जर बॉल वाईड लाईन वरून जातोय तर वाईड देणं किंवा नाही देणं हे पंचावर अवलंबून आहे. तर या वाईड बॉलच्या स्वरूपाने मदतीने धावफलक पोहोचते 68 रन्स या आकड्यावर. 68 धावा धावफलकावर आहेत आणि विजय मडवी मात्र प्रयत्न करतोय आणि प्रयत्नांती परमेश्वर असं आपण नेहमीच ऐकलंय वाचलंय. तर पाहूया प्रयत्न यशस्वी होत आहेत का मडवीचे. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एका हाताने बॉल अडवतोय, फेक करतोय. क्या बात आहे, दर्जेदार तोड त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळालेला आहे. विशाल रावते. खरंच प्रत्येक क्षेत्रामध्ये फिल्डिंग, बॅटिंग, बॉलिंग तारांकित असा तो खेळाडू आहे. आणि पहिल्याच मॅच मध्ये अजिंक्य स्पोर्ट्स संघाविरुद्ध 14 बॉल्स मध्ये 52 धावा ससू पाड्याच्या त्या टुर्नामेंट मध्ये त्याने केलेल्या आहेत. ससूनवर चषक 2022 मध्ये ड्राईव्ह केलं जातं फुलर लेनच्या बॉलला. 1 धाव मिळते. एका धावाची वाढीनं धावसंख्या पुढे जाईल. 70 आकडा पार झालेला आहे. 5 बॉल्स या 5व्या षटकातले फेकून झालेले आहेत. तर विशाल रावते आणि ससूनगर चषक 2022 मध्ये 17 बॉल्स मध्ये 52 धावांचा तो कीर्तिमान प्रस्थापित केला होता. तर हा देखील
अनुभव या ठिकाणी उच्चारणं महत्वाचं आहे, कारण तो एक त्याच्या आयुष्यातला सुवर्ण क्षण असेल. यावेळेस बॉलला हुक करायचा होता, बॉल हवेत राहिलाय. त्या ठिकाणी विशाल आहे आणि विशाल कडून चूक होणार नाहीये. विशाल रावते या ठिकाणी देतोय धक्का देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला. 5 षटकाची समाप्ती, 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद, 70 धावा, 70 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा. सन्माननीय द्वारकानाथ पाटील साहेब शाखा प्रमुख मालजीपाडा यांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. शाखा प्रमुख आहात आणि भगव्या रंगाचं शर्ट, क्या बात आहे, डेडिकेशन असावं तसं. चला आता पुन्हा एकदा पारितोषिक तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. तर विकेट हॅट्रिकसाठी सौभाग्यवती सविता संदीप पाटील यांच्याकडून 1000, चौकारांची तिकडी, षटकारांची तिकडी 1000, कुठल्या प्रेक्षकाने जर सीमारेषेच्या बाहेर कॅच पकडला तर 100. त्यानंतर नरेश पांडुरंग पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयेचं पारितोषिक असणार आहे. त्यानंतर या मॅचमध्ये मालजीपाडा संघासाठी प्रत्येक षटकारासाठी उल्हास पाटील आणि जयेश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, तसेच तुषार राऊत यांच्याकडून आदेश, वैभव, कृपेश आणि समीर या फलंदाजाने बॅक टू बॅक 2 षटकार खेचले तर 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. क्या बात आहे, प्रेम आहे गावच्या संघावर. 5 षटकामध्ये 14च्या धावगतीने 70 धावा बनवल्यात, 70 रन्स. शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय खुद्द विशाल रावते. राईट मोर द विकेट. यावेळेस विक्रांत मोठा फटका खेचण्यासाठी ओळखला जातो. हायर बॅकलिपने खेळायचं होतं, पण मात्र बॅटच्या टोला कनेक्ट करण्याऐवजी शरीराचा वेध घेतला जातोय आणि लेग बायची 1 धाव मिळते. धावसंख्या जाते 71 या आकड्यावर. आता मात्र 5 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे निर्णायक पहिल्या डावातले 5 बॉल शिल्लक आहेत आणि या 5 बॉल्सवर मात्र कुठला खेळाडू अधिराज्य गाजवतोय ते पाहणं देखील तितकंच रंगतदार असेल. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं जाते, ऑन ड्राईव्ह आहे, 1 धाव मिळेल. चौधरी त्या ठिकाणी आहे, फंबल होतोय. 2 धाव पूर्ण करण्याची संधी मिळते, 2 धाव पूर्ण. 1-1 चुका दुसऱ्या डावामध्ये लक्षात राहतील, त्यामुळे कमीत कमी चुका करा आणि जास्तीत जास्त प्रामाणिक खेळ करा, हाच सल्ला दोन्ही संघांना आम्ही देणार आहोत. धावसंख्या जाते ती म्हणजेच 73 या आकड्यावर. 2 गडी बाद 73 धावा. TCP लाईव्हच्या वतीने ही स्पर्धा जे प्रेक्षक घर बसल्या अनुभवत आहात त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. फोलर लेनचा बॉल होता, फ्लिक केल्या बॉलला स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल अडवतोय. एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आदेश करतोय. आदेशला विक्रांतची साथ मिळते. 2 धावाच्या वाढीने धावसंख्या 75 धावा झाले. 2 गडी बाद 75 धावा, 75 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचे फक्त 3 बॉल शिल्लक आहेत. आदेश पाटील स्ट्राईकवर. आदेश जबरदस्त खेळ करतोय. 15 बॉल्स मध्ये 25 धावा जोडल्यात. लोअर फुल टॉस होता. पुन्हा एकदा काऊ कॉर्नर रिजन ड्राईव्ह केलं तर चौधरी त्या ठिकाणी बॉल अडवतोय. या विकेट फेकी झाले आहे आणि विक्रांतला धावचीच्या स्वरूपात बाद होऊन परत जावं लागेल. खरं तर सॅक्रिफाईस केलंय विक्रांतने आदेशच्या विकेटसाठी. दरम्यान फक्त 1 धाव जोडली जाईल, धावसंख्या जाईल 1 ने पुढे. 3 गडी बाद 76 धावा देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा. धावसंख्या मनासारखी झालंय असं वाटते सर. संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळी सत्रामध्ये आतापर्यंत 76 धावा, 2 बॉल शिल्लक आहे, तर एक मनासारखी धावसंख्या झाली देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा टीमची. हा अगदी बरोबर. जे गायडन्स मिळाला होता आदेशाला, ते गायडन्स अगदी योग्य होतं आणि म्हणूनच आदेश खेळपट्टीवर तग धरून राहतोय. कारण इथून सुद्धा भरपूर सल्ला त्याला दिला गेला की आदेश तुमची विकेट फार महत्वाची आहे. खेळपट्टीवर जर तुम्ही राहिला तर धावा आपोआप येतील आणि तेच त्यांनी केलंय. त्याच्यामुळे आपण धावपळ पुढे वाढताना दिसलोय आणि त्याच्यानंतर जी धमक दाखवली, जी चमक दाखवली दीपेश या खेळाडूने, ह्यामुळेच हा धावपळक आपल्याला पुढे वाढताना दिसलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक. पण विशालचं तितकंच कौतुक करायला हवं. बघा पुन्हा एकदा आपला हॉल डिलिव्हरी. नंबर 1 बॉलर ठरलाय या डावातला तर म्हणजेच विशाल रावते. कारण विशालने हाताळलं होतं षटक, ते म्हणजे जवळपास 4थं षटक त्याने हाताळलं होतं, ज्यामध्ये 12 धावा त्याने खर्च केला होता. पूर्वार्ध त्या 4थ्या षटकाचा चांगला होता, उत्तरार्धामध्ये थोडासा चोप बसला होता, पण तरी देखील न डगबगता तो पुन्हा एकदा 6व्या षटकामध्ये येतोय आणि 6व्या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केल्यात फक्त आणि फक्त 6 धावा. यावेळेस पुन्हा एकदा क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फंबल झालाय. एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्याचं
प्रयास कंप्लीट होतो. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय आणि आता मात्र धावचीची संधी चालून आलेली आहे आणि आदेश पाटील धावचीच्या स्वरूपात होतोय बाद आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय. पहिला डाव समाप्त झाल्यानंतर देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाची धावसंख्या झालेली आहे 78 धावा आणि जिंकण्यासाठी 36 बॉल्स मध्ये 79 धावांची गरज आहे सोनिका माता मालवडी या संघाला. दोन्ही संघाला देऊया मनपूर्वक शुभेच्छा आणि जाऊया दुसऱ्या डावाकडे. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे साथी समालोचक मित्र सन्माननीय संदीप गावंड सर. ओव्हर टू यू. मनीषजी, इथे बिअरचा बॉक्स आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. LP माइल्ड म्हणजेच लंडन फिशर या बिअरचा बॉक्स इथे आलेला आहे. आदरणीय सन्माननीय जयेश जगन्नाथ म्हात्रे साहेबांच्या सौजन्याने हे स्पॉन्सर केले गेले 3 षटकार ठोकणाऱ्या खेळाडूला आणि हे प्राप्त केलेला करणारा खेळाडू आहे तो दीपू. देवेश स्पोर्ट्स संघाने हा मॅच जिंकल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा मेजवानी असेल. 5 गावठी कोंबडे असतील आदरणीय सन्माननीय मुरलीधर नारायण पाटील यांच्या माध्यमातून. पंचांकरता आपण पाण्याची व्यवस्था करा. पंचांसाठी पाण्याची व्यवस्था आपण या ठिकाणी करणार आहोत. लवकरात लवकर मैदानाच्या आत आपण उतरा. उद्याच्या दिवसामध्ये कोणकोणते संघ पहिला मॅच करता तयार असतील ही चर्चा सुद्धा आम्ही करणार आहोत. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाच्या त्या 78 धावा आणि 79 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय दुसऱ्या इनिंगमध्ये ते सोनिका माता मालोडी या संघासमोर. उद्याच्या दिवसामध्ये आपण ह्या मैदानावर टेनिस क्रिकेटचं युद्ध बघणार आहोत. जशी युद्ध आपण मागच्या 3 दिवसांपासून बघतोय तशीच युद्ध उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही पाहणार आहात. आणि उद्याच्या दिवसामध्ये पहिला मॅच या मैदानावर तुम्ही बघणार आहात. टिवरी स्पोर्ट्स टिवरी विरुद्ध मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा या 2 संघादरम्यान पहिली लढत असेल सकाळी ठीक 10 वाजता. आणि हा संघ जर वेळेवर उपस्थित झाला तर आज जसे 6-6 षटकांचे सामने झालेत तसे उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपण 6-6 षटकांचे सामने पाहणार आहोत. दुसरा मॅच असेल तो कासार वडवली. हा कदाचित रणजी स्पोर्ट्स कासार वडवलीचा संघ असेल आणि त्यांच्या विपक्ष टीम असेल ती गावदेवी कांदरपाडा. या 2 संघादरम्यान ठीक 11 वाजता आपण मॅच बघणार आहोत. तदनंतर तिसरा मॅच असेल दुपारी ठीक 12 वाजता. भाव्या 11 वाघवळ केतन पाटील पंकज गोंधळे हे खेळाडू स्टार खेळाडू या संघातून खेळताना दिसतील. चेतन पाटील मनोज पाटील ह्या खेळाडूंना आपण बघणार आहोत. आणि विपक्ष टीम असेल साईश खारबाव. साईश खारबावमध्ये कोण कोण खेळाडू असतील ही चर्चा आपण उद्याच्या दिवसामध्ये करणार आहोत. हा तिसरा मॅच अण्णा स्मृती चषक 2022 मध्ये उद्याच्या दिवसामध्ये असेल. आणि चौथा मॅच तुम्ही उद्याच्या दिवसामध्ये बघणार आहात. उत्तन बॉईज उत्तन ग्लेन बने गेविन फर्नांडिस आकाश बांगा यासारखे चांगले स्टार खेळाडू बघणार आहोत. प्रतीक गाऱ्या हा खेळाडू सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये या प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळेल. आणि प्रतिस्पर्धी संघ असेल जॉय स्पोर्ट्स पाय गोरसई बी भावेश पवार या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर पवन केने ज्याचा खेळ A1 होत असतोय तो खेळाडू सुद्धा आपण बघणार आहोत. ही चर्चा आम्ही करणार आहोत. आता चर्चा करणार आहोत आताचा जो दुसरा डाव आहे या दुसऱ्या डावामध्ये काय होतंय. 79 धावांचं लक्ष आहे. इथे आमच्यापर्यंत काही रोख रक्कम सुद्धा पोहोचलेली आहे जी दीपू करता जवळजवळ 1500 रुपये आलेत. समीर राऊत याच्याकरता 1000 रुपये. आदरणीय सन्माननीय जयेश जगन्नाथ म्हात्रे व उल्हास पाटील मॅन फ्रॉम कालेर अतिशय चांगलं व्यक्तिमत्व उद्योजक यांच्याकडून या रकमा आलेल्या आहेत ज्या आम्ही थोड्याच वेळानंतर हा मॅच संपल्यानंतर या खेळाडूंना वितरित करणार आहोत. दुसरा जो मॅच असेल तो JR स्पोर्ट्स दहिसर आहे जिथे आम्ही या ठिकाणी चर्चा करणार होतो ज्या संघांची उद्याच्या होणाऱ्या संघांची. आता विकेट हॅट्रिक करता आदरणीय सन्माननीय नरेश पांडुरंग पाटील साहेबांकडून 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. अभि ही रक्कम तुमच्याकडे ठेवा.
3,000 रुपयाचं पारितोषिक असेल, कारण या आधीच आमचा खिसा गरम केलाय आदरणीय सन्माननीय संदीप पाटील साहेबांनी, कारण ती रक्कम आम्हाला सुद्धा सांभाळली जाणार नाही. मोठी जबाबदारी असते इथे रक्कम सांभाळायची. मॅच सुंदररित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय. काय नजारा आहे संध्याकाळचं सत्र बघू शकताय तुम्ही. ह्या मैदानावरचा नजारा, ज्या कालच्या दिवसामध्ये आपण ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलेले काही क्षणचित्र बघितली, हा परिसर, हे मैदान, आजूबाजूचा परिसर आणि इकडची जी आहेत ती गावं दर्शवली होती, दाखवली होती. सकाळच्या सत्रामध्ये आपले पोलीस बंधू सुद्धा या क्रिकेटचा आनंद लुटण्याकरता उपस्थित झाले होते. बघितलं आपण गुगे साहेबांना, ज्यांनी 3 षटकारांकरता 5,000 रुपयाचं पारितोषिक सकाळच्या सत्रामध्ये या कॉमेंट्री बॉक्समध्ये उल्लेखित करायला लावलं होतं आणि त्या व्यक्तीला सुद्धा पाहिलं होतं. आता बघूया घरच्या मैदानावर या 79 धावा डिफेंड केल्या जातील काय. आमचे स्कोरर सज्ज आहेत उजव्या बाजूला. प्रथमेश पाटील, वेल डन प्रथमेश, चांगली माहिती तुम्ही आम्हाला देत आहेत. याआधी दीपू यांनी चांगलं काम केलं, आदेश पाटील यांनी सुद्धा गुणलेखनाचं काम केलं आणि आणखीन आमचे गुणलेखक मनीष राऊत, जे चांगले समालोचक आहेत, चांगले क्रिकेटपटू आहेत. आता पहिले षटक टाकण्याकरता डावऱ्या आणि उजव्या हाताने गोलंदाजी करणारा मागचा मॅचचा हिरो 7-0 आणि तो आहे जयेश पाटील पांड्या. केविन गोलंदाजी मार्गावर. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. स्ट्राईक इनकडे विशाल रावते. 21 जानेवारी 2022 ससूनगर चषकामध्ये अजिंक्य संघाविरुद्ध 17 बॉलमध्ये 52 धावा करणारा खेळाडू. आडव्या बॅटचा वापर, चेंडू करते हवाई सफर, चेंडू मिड विकेट पट्ट्याबाहेर, 1 बाउंस, सीमारेषे पार आणि हा लाईट चौकार. व्हेरी फर्स्ट बॉल, 4 रन्स. ॲज एक्सपेक्टेड सर, कारण जसं तुम्ही उल्लेख केला 17 बॉल्समध्ये 52 धावा त्याने अजिंक्य स्पोर्ट्सच्या विरोधात लावलेल्या आहेत आणि हाच खेळाडू प्रेशरमध्ये अजून जास्त खुलतो हे कुठेतरी स्पष्टपणे दिसते मैदानाच्या आतमध्ये. या नो डाऊट गोलंदाजीमध्ये सुद्धा त्यांनी चांगली कामगिरी पहिल्या इनिंग मध्ये केली. 2 षटकांमध्ये विशाल रावते यांनी कमीत कमी धावा दिल्या आणि चांगल्या फलंदाजांना बाद करण्याचं त्याचं ध्येय हे पूर्ण झालं होतं. विशाल रावते, विशाल मडवी हे खेळाडू आपल्याला या सोनिका माता मालोडी संघामध्ये पाहायला मिळत आहेत. मला आठवतोय जवळजवळ 4 ते 5 वर्षापूर्वी मालोडी येथील त्या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये आम्हाला आवर्जून आमंत्रण दिलं होतं आणि ते आयोजक, ते खेळाडू आता प्रत्यक्षात या मैदानावर खेळताना दिसत आहेत. भिवंडी परिसरामध्ये मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा आपण नेहमीच बघत असतोय. आता 7-0 तयार. जयेशाचा हा चेंडू, पुन्हा चेंडू हवेत उडवलाय, क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करून चेंडू सीमारेषे पार. आर पार, दमदार, शानदार, डोलदार, बहरदार हा आलाय षटकार. चौके पे छक्का. या 6 धावण्याची धावसंख्या पुढे सरकताना धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 10. आव्हान आम्ही स्वीकारलंय. मनीष, आक्रमकता थांबवणं फार गरजेचं आहे. टीट फॉर टॅट, जशास तसं प्रतिसर म्हणतात ना, आणि शेरा सवा शेर या ठिकाणी विशाल. पुढचा बॉल आता एज लागले. जेल टिपणं फार गरजेचं आहे आणि कौशल हा क्रुशल मोमेंटला जेल ड्रॉप करतोय. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये कठीण झेल होता, प्रयत्न करायला हवे होते. प्रयत्न जर केले असते तर कदाचित यश त्याला मिळालं असतं. 1 धाव मिळाली. या एका धावेनिशी धाव संख्येत बदल होत आहे. धाव फलकावर धावा लागल्या जातात त्या 11 धावा. 11. जयेश पाटील हा एक अतिशय चांगला खेळाडू आहे जो दोन्ही हाताने गोलंदाजी करू शकतोय. आतापर्यंत त्याने स्वतःला सिद्ध केलंय. पाकदरे विराव संघाकडून सुद्धा तो क्रिकेट खेळतोय. फुलटॉस बॉल बघितलं आपण. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आदेश पाटील आणि एकच धाव मिळते. आदेश यांनी नाबाद जिंदाबाद अशी चांगली खेळी साकारली. 18 बॉल मध्ये 28 धावा त्याने बनवल्या. हे एक प्लस पॉइंट होता देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाचा. दीपेश आणि समीर यांनी जरी झपाट्याने धावा बनवल्या तरी हा रोल फार महत्वाचा. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आहे. विशाल रावते यांनी या चेंडूला सोडून दिलंय. बघता बघता 4 चेंडू समाप्त झालेत. 4 चेंडूंमध्ये धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 13 धावा. लाईन आणि लेंथने गोलंदाजी करावीच लागेल. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मला का दिला होता? कारण मी काहीतरी केलं होतं आणि त्याही पेक्षा वेगळं आता मला काहीतरी करावं लागेल. हे एकच ध्येय असायला हवं जयेश पाटील या खेळाडूचं.
पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू टाकलाय. वाईड यॉर्करचा मारा करण्याचा उद्देश होता, हेतू होता. वाईडचा इशारा आलाय. या अतिरिक्त धाबेची धावसंख्या वाढली. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या 14 धावा. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. विशाल रावते पॉवर प्ले मध्ये बघतोय, निरीक्षण करतोय की आता आणखीन कुठे क्षेत्र खुल्लं आहे जिथे मी माझी उपयुक्तता सिद्ध करू शकेन. ओ दॅट्स वाईट बॉल. पुन्हा एकदा खराब बॉल. असं वाटलं होतं की हा चेंडू चांगला असेल, मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आहे. पंचाने वाईड घोषित केलंय. लगातार 3 बॉल खराब टाकलेत गोलंदाजाने. जयेश याला कमबॅक करावा लागेल, कारण ह्या गोलंदाजाला जर मारा बसला तर इतर जे गोलंदाज आहेत त्यांच्यावर दबाव येऊ शकतोय. मजबूत गोलंदाजावर या ठिकाणी अटॅक केला जातो सोनिका माता मालोडी या टीम कडून. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर तयार. जयेश बॉल हवेत आहे इन दी एअर, पण नो मॅन्स लँड. त्या ठिकाणी एक धाव तो पूर्ण करता येते. एका धावाच्या वाढीने धावफलक जाऊन पोहोचतोय 16 आकड्यावर. 16 रन्स. 16 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. बघितलं आपण रिक्वायर रन रेट, याची चर्चा सुद्धा फार गरजेची आहे. ती चर्चा मी करणार आहे. बघूया या षटकानंतर ती चर्चा तर होईलच. आस्किंग रन रेट 12.19 आहे. पुढचा बॉल इन दी एअर. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. 38 सर्कलच्या आत क्षेत्ररक्षक दूर होता, त्याचा फायदा उचलताना 1 धाव मिळाली. षटक इथे समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 79 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सोनिका माता मालोडी संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद नाबाद जिंदाबाद 17 धावा. इथे ब्रेक थ्रू मिळवणं फार गरजेचं आहे. विकेटचा शोध हा क्रिकेटमध्ये घ्यायलाच हवा, आणि तो शोध घेण्याकरता आता नेमका काय करायला हवं? काय वाटतं मनीषजी? मी तर म्हणेन हा मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाईल हे तर तुम्हा सर्वांना ठाऊकच आहे. पण या ठिकाणी मी म्हणतो की तारांकित खेळाडू विशाल रावते ज्याने दर्जेदार गोलंदाजी पहिल्या डावामध्ये केली होती आणि आता मात्र पदभार स्वीकारताना ॲज अ बॅटर तो आलाय आणि बॅटिंग करताना 12 धावांचं योगदान त्याने दिलेलं आहे. आणि जयेशच्या विरोधात तो हल्ला चढवला. ज्या गोलंदाजावर सर्वात जास्त भरोसा देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला होता आणि त्या भरोश्याचं खच्चीकरण करण्याचं काम या ठिकाणी विशाल रावतेने केलंय. आणि आता धावांचा पाठलाग अचूकतेने करतोय विशाल रावते आपल्या सोनिका माता मालोडी संघासाठी. आणि याच धावगतीत खेळ झाला आणि जर विकेट घेतला गेला नाही देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाकडून तर मात्र सिच्युएशन क्रिटिकल होऊ शकते. प्रत्येक मैदानावर त्याचा चांगला फिटनेस बघायला मिळतोय. या मैदानावर यापूर्वी सुद्धा 2020-21 मध्ये त्यांनी करामत केली होती गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये, आणि मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाज हे किताब त्यांनी पटकावलेत. असा हा नामांकित खेळाडू आहे जो नॉन स्ट्राईक इनकडे आहे. स्ट्राईक इनकडे फलंदाज आहे हितेश चौधरी. या खेळाडूला विसरून चालणार नाही. भेदक अचूक मारा आणि विस्फोटक खेळी त्यांनी साकारली होती. उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागली होती तो खेळाडू आहे हितेश चौधरी स्ट्राईक इनकडे. मनीष राऊत गोलंदाजी मार्गावर. पहिलाच बॉल. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि जय पाटील याचं चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळत आहेत फलंदाजाला, 1 धाव मिळते फलंदाजाला. या एकाच बघूया या चेंडूवर 2 धाव पूर्ण केल्या. 2 धावांची धावसंख्या वाढताना धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या 19 धावा 19 रन्स. 19 धावा जिंकण्याकरता 79 धावांचं लक्ष आहे. हे भलं मोठं पहाड चढण्याकरता परिश्रम तर घ्यावेच लागतील. प्रत्येक जण परिश्रम घेईल असं मला वाटतंय. फुलटॉस बॉल. खराब चेंडू. योग्य ती दिशा दिली जाते. चेंडू लॉंग लेग पट्ट्याबाहेर सीमारेषेबाहेर आणि हा आलाय चौकार. 4 धावा. काय चुका करतायत या ठिकाणी मनीष राऊत. अगोदरच्या मॅच मध्ये यॉर्कर लेंथ चेंडू जास्त टाकत होता आणि आता मात्र फुलोर लेंथ चेंडू पडतायत. गेल्या सामन्याचा तुम्ही आता या ठिकाणी उल्लेख केलेला. गेल्या सामन्यामध्ये तर जयेशची गोलंदाजी देखील चांगली झाली होती पहिल्या षटकामध्ये आणि त्यामुळेच तो आत्मविश्वास मिळाला होता मनीषला. पण यावेळी काय झालंय तर जयेशला पहिल्या षटकात मार बसलाय. कदाचित तो प्रेशर या ठिकाणी मनीष राऊत घेतोय आणि त्याचमुळे या चुका मैदानाच्या आतमध्ये घडतायत असं मला वाटते. आणि आता ही भागीदारी ही घातक होत चालली आहे. धावसंख्या बघितली आपण तर 23 धावा लागल्यात. 1 षटक आणि 2 चेंडूंमध्ये 23 धावा. सन्मान्य सौभाग्यवती सविता संदीप पाटील यांच्याकडून पारितोषिक आले. कुठल्याही क्षेत्ररक्षकाने जर कॅच घेतली तर 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. आता प्रोत्साहन वाढवलं जाते, स्तर वाढवला जातोय. यस. आणि हे पारितोषिक यष्टी रक्षकाकरता नसेल. गोलंदाज तयार. मनीष राऊत ही इज ऑन द वे.
आता सुद्धा खराब डिलिव्हरी, चेंडू फाईन लेगच्या दिशेने वेगाने जातोय. विशाल पाटील क्षेत्ररक्षण करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण. तितक्याच वेगाने फेकी त्याने अचूक केली आणि 2 धावा वाचवल्यात. 2 धावण्याची धावसंख्या वाढताना दिसली. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 25 धावा. बिनबाद 25. दमखम दाखवावा लागेल. मी करेन. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाने साथ देणं फार महत्वाचं असेल आणि त्याकरता फलंदाजाच्या दिमाखावर हल्ला चढवायला हवा. फलंदाज आता नेमकी कोणती कृती करणार आहे हे ध्यानात घ्यायला हवं गोलंदाजाने आणि त्या अनुषंगाने त्याने चेंडू रिलीज करायला हवेत. धावसंख्या 25. 3 चेंडू टाकून झालेत दुसऱ्या षटकामध्ये. मनीष राऊत डान्सिंग डाऊन द ट्रॅक इन द एअर. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू 1 बाउंस सीमारेषे पार आणि हा आलाय चौकार. अण्णा स्फूर्ती चषक 2022 मध्ये घमासान सुरू आहे. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा आणि सोनिका माता मालवडी या 2 संघादरम्यान 4 धावा. 4 धावांची धावसंख्या झाली 29. 2 षटक, दुसरं षटक प्रगतीपथावर. 29 धावा. या 29 धावा 10 चेंडूंमध्ये आल्यात. चांगली सुरुवात, योग्य ते उत्तर, चोख उत्तर फलंदाजी करणाऱ्या संघाने दिलंय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर. सनी त्या क्षेत्रामध्ये होता. 19 क्रमांकाची जर्सी त्यांनी परिधान केले. समीर पाटील यांनी हा जेल टिपवायला हवा होता. समीर राऊत त्याच्या पाठीमागे होता. 1 धाव मिळाली. या एका धावण्याची धावसंख्या पोहोचली 30 वर. स्कोर मुजाम 30. 49 धावा अजूनही हव्या आहेत हा मॅच जिंकण्याकरता. या 49 धावा डिफेंड करणं आताच्या घडीला कठीण असेल. 49 रन्स रिक्वायर्ड टू विन. ओ चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, लाऊड अपील. ओ इथे मात्र अपील जोरदार केलंय. विकेटचं पतन होत आहे आणि आता हर्षद चौधरी या खेळाडूला परतावं लागतंय. हितेश चौधरी या खेळाडूला परतावं लागतंय. विकेटचं पतन गॉन. ब्रेक थ्रू मिळाला मग तो कसाही असो, धावबादच्या स्वरूपात जरी मिळाला असला तरी मोठी विकेट आहे. 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 79 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 31 धावा. आता चेंडू शिल्लक आहेत ते 24 आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 48 धावांची गरज आहे. 24 चेंडू 48 धावा. मनीषजी आता ह्या विकेट नंतर तुम्हाला असं वाटतंय की आत्मविश्वास पुन्हा एकदा मिळवेल? थोडाफार. मी पूर्णपणे म्हणणार नाही कारण विकेट हवा होता विशालचा आणि मिळतोय तो म्हणजेच चौधरीचा. पण असो विकेट फॅक्टर हा देखील तितकाच महत्त्वाचा. जो नवीन फ्रेश बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये येणार तो काही काळ वेळ घेईल धावा बनवण्यासाठी. पण जोपर्यंत विशाल हा जो खेळपट्टीवर आहे तोपर्यंत दमखम असेल सोनिका माता मालोडी टीमचा. पण आता तिसरं षटक कोण हाताळते यावर देखील पुढील चर्चा नक्कीच आपण करणार आहोत. तर तो ओव्हर हाताळणारा गोलंदाज कोण असेल? कारण 2 गोलंदाजांना चोप बसलाय. 2 गोलंदाजांनी मिळून 15.50च्या सरासरीने 31 धावा दिल्यात. विशाल नावाचा खेळाडू आलाय. पहिल्या मॅच मध्येच कामगिरी करून चालत नसतं, सातत्य राखणं फार गरजेचं आहे. आता सातत्य राखावं लागेल विशाल पाटील या खेळाडूला जो हुकमी एक्का आहे. सध्या आजच्या दिवसामध्ये 11 मध्ये सुद्धा जागा बनवायचा असेल तर दमखम दाखवायला लागतोय आणि पहिल्या मॅच मध्ये एका षटकामध्ये 4 गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता विशाल पाटील यांनी, ज्याच्यावर मोठी जबाबदारी. व्हॉट यू कॅन से? नक्कीच ही जबाबदारी मी तोच उल्लेख करणार होतो की पहिला सामना जो झालाय तो मात्र तुम्हाला आता बाजूला ठेवावा लागेल आणि तुमच्या कामगिरीचा जो आढावा आहे तो तर मात्र घेतला जाईलच. पण मात्र तुमची कामगिरी या सामन्यात देखील तशीच व्हायला हवी तरच मात्र तुम्ही आजच्या दिवसातला सुपरस्टार होऊ शकणार आहे. तर चांगला निर्णय कॅप्टनचा असेल की त्याने बॉलिंग मध्ये परिवर्तन केलंय. गोलंदाज विशाल पाटील तयार. पहिलाच बॉल, झेल होण्याची दाट शक्यता आणि इथे क्षेत्ररक्षक कोणतीच चूक करत नाही. याच बरोबर विकेटचं पतन होतंय. विशाल त्याच्यावर विश्वासाला सार्थक आणि खरा उतरतोय. विकेटचं पतन, बिग ब्लो, मोठा गडी बाद त्यांनी केलाय. विशाल रावते याचा अडथळा दूर केलाय.
या ठिकाणी सन्माननीय सौभाग्यवती सविता संदीप पाटील पंचायत समिती सदस्यांच्या माध्यमातून आदेशला 200 रुपयाचं पारितोषिक आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेला आहे. आणि येस, आपण म्हणालो होतो की विशाल याचा जो ऑप्शन या ठिकाणी कॅप्टनने यूज केलाय तो मात्र कुठेतरी चांगला सिद्ध होतोय आणि महत्वपूर्ण अडसर जो होता विशाल त्याला मात्र बाद होतोय. आणि आता कुठेतरी आता मी म्हणू शकतो ऍडव्हान्टेज थोडासा आहे देवी स्पोर्ट्स मालजीपुरा टीमला. आणि म्हणूनच म्हणावं असं वाटतंय की 2-3 हजार रुपयाचे ट्रॅक आणि टी शर्ट घालून आणि 5-5.5 हजाराची शूज परिधान करून तुम्ही कधी मोठे खेळाडू बनू शकत नाही. प्रत्यक्षात मैदानाच्या आत तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतंय आणि ते सिद्ध करावं लागेल. गोलंदाजी मार्गावर असलेला गोलंदाज विशाल याला ते सिद्ध करावं लागेल. फलंदाजी करता आलेल्या या 2 खेळाडूंना धाव संख्येत बदल नाही. धावफलकावर धावा लागल्या ते 31 धावा. अजूनही 48 धावांची गरज आहे. विशाल तयार, समोर फलंदाज आलाय. ओ स्क्वेअर कट्टा फटका, चांगलं शतरक्षण, खराब थ्रो, खराब पैकी. ओव्हर थ्रोचा फायदा घडत असताना, ओव्हर थ्रोचा फायदा मिळत असताना इथे 2 धावा मिळत आहेत. थँक्यू. कौशल या ठिकाणी कृशल यांनी ह्या ज्या धावा आहेत त्या धावा दिल्या गेल्यात. दशरथ मार्कंड यांच्याकडून आदेशला 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेलं आहे. जे कॅच घेतले दशरथ साहेबांकडून 500 रुपये आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झाले. थँक्यू दशरथ सर. 22 चेंडू आणि 22 चेंडू मध्ये 46 धावांची गरज आहे. धाव संख्या आहे ती 33. 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 33 धावा. इथे सुद्धा विकेट मिळाली असती. स्थैर्य, स्थिरता, मनाची शांती ही तुम्हाला पुढे नेऊन जात असते. म्हणूनच म्हटलं जाते की खेळाडू ही मोत्यांच्या हारापेक्षा घामांच्या धाराने जास्त शोभून दिसतायत. इथे घामांच्या धारा गाळायला हव्यात. गोलंदाज तयार विशाल. आडव्या बॅटचा वापर केलाय. आदेश वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतोय. एकच धाव मिळतोय. उजव्या हाताचा फलंदाज रुपेश काटे याला. एका धावेची धाव संख्येत बदल होतोय. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 34 धावा. 21 बॉल आणि 21 बॉल मध्ये जिंकण्याकरता 45 धावांची आवश्यकता. 45 रन्स रिक्वायर टू विन. 21 चेंडू 45 धावा. विशाल तयार. ओहो, रनअप मध्ये कुठेतरी चुकला जातोय विशाल पाटील नावाचा खेळाडू. 2018 मधील त्याला ते संपूर्ण दृश्य डोळ्यासमोर ठेवावा लागेल. ज्या ठिकाणी संस्थापक चषक होता अजिंक्य स्पोर्ट्स येथील मैदानावर आणि त्या मैदानावर अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू विशाल, ज्याला मालिकावीर म्हणून नवाजण्यात आलं होतं, तो खेळाडू विशाल तयार. ओ चांगला हल्ला चढवलाय. लाऊड अपील. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. 1 धाव मिळाली आणि लेग बाईचा इशारा हा पंचाने दर्शवलाय. या एका धावेची धाव संख्येत बदल होतोय. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 35. या षटकामध्ये परतीचा प्रवास केलाय देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाने असं मला वाटतंय. या षटकात 4 चेंडू टाकून झालेत आणि 4 धावा मोजलेत विशाल पाटील या गोलंदाजाने. विशाल तयार. स्लोवर वन. चेंज ऑफ पेस. चेंडू आहे हवेत आणि शतरक्षक आहे चेंडू खाली. तो कोणती चूक करत नाही. विकेटचा आणखीन होतंय पतन. रुपेश काटे इज गॉन. व्हॉट अ मॅच मनुची. तर नक्कीच मी माझं मत देणारच आहे, पण त्या अगोदर सन्माननीय सविता संदीप पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक समील राऊतसाठी दिलं जाणार आहे. तर बघा कसं असते, उतरती कळा लागली ना तर ती उतरती कळा वाढत जाते असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणी बॅक टू बॅक समान कालांतरे विकेट डाऊन होत आहेत. आणि खास करून मी तर किशोर म्हात्रे साहेबांना किशोर पाटील साहेबांना विनंती करेन, कारण या खेळाडूला जर शूज दिले तर हा खेळाडू दुसऱ्या कोणाला तरी देत असतोय. मी बघितलं होतं संस्थापक चषकामध्ये त्याला मिळालेल्या रिबॉक कंपनीचे शूज त्यांनी इतर खेळाडूला दिले होते आणि आता त्याच्याकरता अपॉर्च्युनिटी आहे. जर त्यांनी आणखीन एक विकेट प्राप्त केला तर रिबॉक कंपनीचे महागडे शूज मिळतील विशाल पाटील या खेळाडूला, जो गोलंदाजी मार्गावर आहे. धाव फलकावर धावा लागल्या. 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 35 धावा. आता मधल्या फळीमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल सोनिका माता मालुडी संघाला, तरच विजयाचा स्वाद चाखता येईल. धाव फलकावर धावा लागल्या त्या 35 धावा. 3 गडी बाद. 19 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता. 19 बॉल रिमेनिंग अँड 44 रन्स रिक्वायर्ड टू विन. ही क्षमता आहे विशाल मध्ये, ही क्षमता आहे जितेंद्र मध्ये. दोन्हीही चांगले खेळाडू आहे आणि मी अनेक वेळा या खेळाडूंचा खेळ बघितलाय. त्या खेळाडूंना सातत्याने बक्षिसांचा वर्षाव सुद्धा असतोय आणि आता सुद्धा अपॉर्च्युनिटी आहे. लगातार 3 षटकार 3 चौकारांकरता सौभाग्यवती
सबिताताई संदीप पाटील यांच्या सौजन्याने 1000 रुपयाचा पारितोषिक. शॉर्ट बॉल, एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं, एक धाव मिळाली. खराब शतरक्षण अंतिम क्षणी आदर केले आदेश पाटील या खेळाडूने. 2 धाव मिळत आहेत. याच बरोबर षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 79 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सोनिका माता मालुडी संघाची धावसंख्या झाली आहे ती 3 गडी बाद 37 धावा. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 42 धावांची गरज आहे. 18 चेंडू 42 धावा, 42 धावा 18 चेंडूत, हे समीकरण आता बनलंय. TCP लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जातंय आणि जवळजवळ आमच्या माहितीनुसार 175 ते 76 देश हे ह्या मॅचचा आनंद लुटतायत. कारण खऱ्या अर्थाने 183 देशापर्यंतच नेटवर्क जातंय आणि बघू शकताय इथे जो मॅच सुरू आहे 3 षटकांमध्ये 37 धावा बनवल्यात, ज्याच्यामध्ये हितेश चौधरी यांनी 7 बॉलमध्ये 15 धावा केल्या, विशाल रावते यांनी 6 बॉलमध्ये 12 धावा केल्या, रुपेश काटे 3 चेंडूंमध्ये 3 धावा करून बाद झाला, विशाल मडवी 2 बॉलमध्ये 2 धावा करतोय आणि आता त्याच्यासोबतच नवीन फलंदाज खेळपट्टीवर उतरलाय, तो म्हणजेच जितेंद्र. मनीष, काय वाटतंय तुला? 18 बॉल शिल्लक आहेत, 18 बॉल मध्ये 42 धावांची आवश्यकता. मला काय वाटते त्या अगोदर आपण सन्मान्य जयेश म्हात्रे यांना काय वाटते ते पाहूया, जे आमचे पुरस्कार ते राहिलेले आहेत. तर नक्कीच 2 शब्द महत्वाचे असणार आमचे व्यासपीठावर तुम्ही आहेत. तर कसं वाटते या ठिकाणी? बघा मी ते म्हणत नाही, हे आयोजन कसं वाटतं तुम्हाला अण्णा चषक 2022 चं? आयोजन तर व्यवस्थित आहे. आता मालजीवाडा संघ विन करतो ते बघायचं आहे. पण तितकाच चांगला फाईटबॅक सोनिका माता मालोडीचा अपेक्षित आहे, कारण चांगला खेळ त्यांचा देखील होतोय. तर दोन्ही संघांना तुमच्या वतीने शुभेच्छा द्यायच्या. ऑल द बेस्ट. थँक्यू. तर येस, 3 षटकामध्ये चांगला खेळ आतापर्यंत दोन्ही संघांचा राहिलाय आणि सोनिका माता मालोडी संघ हा या दर्जाचा आहे की अजूनही तो 3 षटकामध्ये उलटवार करू शकतोय. येस, 18 बॉल मध्ये 42 धावांची गरज आहे. विशाल मडवी सारखा एक चांगला खेळाडू आहे, त्याला त्याचा खेळ ताजा करावा लागेल. कालेर येथील मैदानावर 2018-2019 मध्ये या खेळाडूच्या बॅट मधून शेवटचं अर्धशतक आलं होतं आणि त्याच्यानंतर मात्र धावा आल्या नव्हता. त्याला याते धावा बनवाव्या लागतील. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा आहे. आता या मॅच मध्ये नेमकं या गोलंदाजाला झालंय काय, हा प्रश्न मला पडलाय. कारण म्हटलं जातं की हा जो गोलंदाज आहे तो समोरच्या फलंदाजावर हल्ला चढवत नाही, तर समोरच्या फलंदाजाच्या दिमागावर हल्ला चढवत असतोय आणि इथे त्याच्याकडून चुका घडतायत. 1 धाव मिळते. या एका धावणीची धावसंख्या वाढली. धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 38 धावा. 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 41 धावांची आवश्यकता. सन्माननीय धीरज पटेल साहेब आणि मिस्टर सलीम भाई यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. आपली जागा व्यासपीठावर आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. 18 चेंडूत 41 धावांची आवश्यकता. सरळ बॅटचा वापर करायचा होता, खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू जातो ऑफ साईडला. शॉर्ट पॉइंट क्षेत्रात 1च धाव मिळते. या एका धावणीची धावसंख्या वाढताना धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 39 धावा. 39 धावा. सुंदर असा मॅच, रोमहर्षक असं वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत आणि उत्साहवर्धक या क्रिकेटच्या स्पर्धा तुम्ही या मैदानावर पाहतायत, न्याहाळतायत. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज सुद्धा केलं जात आहे. द सिनेमॅटिक क्यू पिक्चर लाईव्हचे प्रोप्रायटर आणि त्यांची संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतोय, ज्या पद्धतीने ते कव्हर करतायत. कॅमेरामॅनची चांगली भूमिका निलेश अरविंदेकर या ठिकाणी साकारतायत. पुढचा बॉल आत वळणारा चेंडू आहे. आता जयेश यांनी दमखम दाखवायला सुरुवात केलाय, कारण अब्दुल अंकल यांच्या संघामधून नेहमीच या खेळाडूला आमंत्रण असतं. तो हा खेळाडू आहे. कुळ्या गटामधून त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. मला आठवतोय 2019-20 मध्ये ज्या पावसाळी क्रिकेटमध्ये इम्रोज खान नंतर नंबर 2चा गोलंदाज कोण होता वालीव येथील मैदानावर, तो जयेश पाटील होता. सरळ बॅटचा वापर, चेंडू ऑन साईडला, वाईड ऑफ लॉंग ऑन मध्ये 1 धाव मिळतोय. 33 क्रमांकाची जर्सी समीर राऊत यांनी परिधान केलंय. एक डिसिप्लिन प्लेयर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय तो हा खेळाडू आहे. 1च धाव. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. या एका धावणीची धावसंख्या पोहोचली 40 धावा. 15 बॉल 39 धावांची आवश्यकता. मी करेन, माझ्यामध्ये क्षमता आहे.
शॉर्ट बॉल पूल करण्याचा इरादा, शतरक्षकाच्या हाताला स्पर्श होतो या चेंडूचा. गुड एफर्ट बाय मिस्टर मनीष राऊत. चांगला खेळू आहे आणि मनीष क्रमांक 4 ची जर्सी परिधान करतोय, ज्याने इथे चौकार अडवलाय. 2 धावांची धाव संख्यात बदल, धाव फलकावर धावा 42. आता 14 बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे. जितेंद्र जो एक चांगला खेळाडू गणला जातोय, बॅट खेळपट्टीवर आपटतोय. चेंडू हवेत आहे. शतरक्षक विशाल पाटील कोणतीच चूक करत नाही आणि यश मिळतंय जयेश पाटील या गोलंदाजाला. गॉन. आणखीन एक धक्का दिला जातोय. अशा रीतीने आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती सविताताई संदीप पाटील पंचायत समिती सदस्य यांच्या सौजन्याने 200 रुपयाचा मानकरी हा शतरक्षक ठरतोय. मनीषजी आता स्थिती पुन्हा जाणून घेऊया. 14 बॉल शिल्लक, 13 बॉल शिल्लक आहेत आणि 13 बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे. 13 चेंडू 37 धावा. अत्यावश्यक धाव गती वाढलाय. आव्हान कठीण असलं तरी अशक्य असं म्हणता येणार नाही. मला तर असं वाटतं की ह्या धावा होतील. पण सोनिका माता मालोडी हा संघ ICU मध्ये आता दाखल झालेला आहे आणि ICU मधून जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट करण्यासाठी मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे. जर आपण षटकार आणि चौकाराचा विचार केला की तिसऱ्या षटकामध्ये देखील एक चौकार आला नाहीये आणि चौथ्या षटकामध्ये देखील आतापर्यंत एकही चौकार आला नाहीये, त्यामुळे कुठेतरी दुष्काळ पडलाय. चौकार आणि षटकाचा दुष्काळ मिटवावा लागेल. आणि पंच त्या ठिकाणी कसरत करतात. मला वाटतं की नेक्स्ट बॅट्समन म्हणून त्यांना उतरायचं आहे की काय. ओ आडव्या बॅटचा वापर, ब्लाइंड स्ट्रोक. कडे कडे तुम्ही क्रिकेटमध्ये तुमची गुणवत्ता सिद्ध करू शकत नाही. 4 षटकं इथे समाप्त झालेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 79 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सोनिका माता मालोडी संघाची धावसंख्या झाली आहे सध्याच्या स्थितीला 42 धावा. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 18.50 च्या सरासरीने 37 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 37 धावा, 37 धावा 12 चेंडू मध्ये हे समीकरण आता बनलेलं आहे. आणि दीपू हट्टाखट्टा मजबूत बांधाचा खेळाडू ज्यांनी संघाला पहिल्या डावामध्ये सावरलं. चर्चा आपण या स्कोअर बोर्डची करूया, कारण बॅटिंग समरी आपण जर बघितली तर विशाल मडवी नावाचा खेळाडू 5 बॉल मध्ये 3 धावसंख्येवर खेळतोय. जितेंद्र हा बाद झालाय. निलेश नावाचा खेळाडू आलाय ज्याला आता पहिला बॉल फेस करायचा आहे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 37 धावांची आवश्यकता. अशक्य असं काही नाही क्रिकेटमध्ये. कष्टाचं वाळवंट पार केल्यावर सुखाची हिरवळ ही मिळत असते. कष्ट करावे लागतील फलंदाजाला, कष्ट करावे लागतील गोलंदाजाला. सन्मान्य जगदीश पाटील साहेबांचं आगमन झालं, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची. सन्मान्य जगदीश पाटील सर, प्लीज वेलकम. गोलंदाज गोलंदाजी मार्गावर विशाल पाटील. फुलटॉस बॉल, चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडू खाली, मात्र नो बॉलचा इशारा. नो बॉल, बिमर बॉल. 2 धावा फलंदाजाने पळून पूर्ण केल्यात आणि याच बरोबर 2+1 या 3 धावा मिळतील. हाईट इज द फॅक्टर. हाईट नो स्वरूपात या 3 धावा मिळत आहेत. या 3 धावांची धाव संख्येत बदल होतोय. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या 45 धावा 45. लाईन आणि लेंथने गोलंदाजी व्हायला हवी. उजव्या बाजूला आदरणीय सन्माननीय हितेश पाटील हे दाखल झाले, ज्यांचा मी स्वागत करतोय. पुढचा बॉल सरळ बॅटने खेळायचा होता. हा फुलवर लेन चेंडू होता. चेंडू जाते फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये. एकच धाव. जर विशाल पाटीलने 2 विकेट्स या षटकामध्ये घेतले तर मिस्टर किशोर पाटील यांच्याकडून महागडे रिबॉकचे शूज देण्यात येतील विशाल पाटीलला. एक सुवर्ण संधी. 2 गडी बाद करायचे आहेत 5 बॉल मध्ये. आता स्थिती जाणून घेऊया. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 33 धावा हव्या आहेत हा मॅच जिंकण्याकरता सोनिका माता मालोडी या संघाला. पुढे सरसावून खेळायचा होता. गुड बॉल, गुड डिलिव्हरी. चांगला बॉल रिलीज केलाय. बाउन्स जास्त मिळालाय, म्हणजेच एक बाउन्सर टाकलाय. 22च्या स्वरूपात 1 धाव मिळाली. या एका धावेची धाव संख्या वाढताना दिसली. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत ते 47 धावा. चांगल्या सुरुवातीनंतर शेवट गोड करणं फार महत्वाचं आहे, कारण नुकताच मकर संक्रांतीच्या दिवशी आपण प्रत्येकाला गोड पदार्थ भरवताना दिसलोय, तिळगुळ, आणि आज सुद्धा ते आम्हाला खायला मिळाले. धाव संख्येत बदल नाही. धाव फलकावर धावा 47 धावा. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. विशाल करता हा चेंडू. चेंडू हवेत आहे. कॅचेस विन द मॅचेस. ओ हा झेल टिपलाय.
जय पाटील युवा खेळाडू आहे आणि जय यांनी दाखवून दिले माझाच विजय आहे. क्रमांक 10 ची जर्सी त्यांनी पटकावलाय. सौभाग्यवती सविताताई संदीप पाटील यांच्याकडून आणखीन 200 रुपये या खेळाडूला मिळत आहेत. धाव संख्येत आता काय फरक झालाय, काय हवाय. 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता मालोडी या संघाला. धाव संख्या धाव फलकावर लागले 5 गडी बाद 47 धावा. नो मॅन इन स्वराज. आता हृदयाचे ठोके जास्त वाढलेत ते फलंदाजी करणाऱ्या संघाचे. आता जर उर्वरित जे बॉल शिल्लक आहेत त्या उर्वरित बॉल्स पैकी एक जरी विकेट मिळवला तर सन्माननीय किशोर पाटील यांच्याकडून विशालला मिळतील रिबॉकचे महागडे शूज. आणि नंबर काय आहे तो विशालने सांगायचा आहे. विशाल पाटील हसतोय. आता अजूनही किशोर पाटील यांच्याकडून कॅच घेतलाय जयने. जयला मिळणार आहे 200 रुपयाचं पारितोषिक किशोर पाटील कडून. 9 बॉल 32 धावा. आणखीन एक विकेट मिळवला तर रिबॉक कंपनीचे शूज मिळतील. हा चेंडू हवेत आहे. शतरक्षकाला चकवा देऊन चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय मिड विकेट पट्ट्याबाहेर. चौकार. वेलकम बाउंड्री. या 4 धावेची धावसंख्या वाढली, धावसंख्या फुलली. धाव फलकावर धावा लागल्या त्या 51 धावा. 51 50 धावा पूर्ण. आणि जयसाठी अजून एक पारितोषिक दशरथ मार्कड यांच्याकडून आलंय. 200 रुपयाचं कॅच पकडले म्हणतो पारितोषिक दशरथ मार्कड यांच्याकडून. तर यस पारितोषिक लागलं जाते. आता सिच्युएशन काय आहे, बॉल्स शिल्लक आहेत ते म्हणजेच 8 आणि 8 बॉल्स मध्ये गरज आहे जिंकण्यासाठी 28 धावांची. 8 चेंडू 28 धावा. दबाव वाढलाय. खास करून विशाल रावते याची विकेट फार महत्वाची होती पहिल्या डावामध्ये आणि ती विकेट मिळवल्यानंतर जो हितेश चौधरी नावाचा खेळाडू आहे बॅट पॅच मध्ये चाललाय तो सुद्धा असफल ठरलाय. त्याच्यानंतर रुपेश काठे याच्याकडून मोठी अपेक्षा होती. स्ट्राईक इनकडे फलंदाज विशाल मडवी आहे जो मोठे फटके खेळण्याची क्षमता दाखवतोय. 8 बॉल 28 धावा. एका षटकामध्ये मी 43 धावा बघितलेले आहेत. एका षटकामध्ये 24 धावा प्रताप भोईर या ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी संघाच्या खेळाडूने 6 वेळा पूर्ण केल्यात. आणि आता इथे 8 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. या 28 धावा पूर्ण होऊ शकतात. 8 चेंडू 28 धावा. गोलंदाजी मार्गावर विशाल पाटील. आतापर्यंत विशाल याचा परफॉर्मन्स खूप चांगला झालाय. पहिल्या मॅच मध्ये एका बाजूला एका षटकामध्ये त्यांनी 4 गडी बाद केले होते. मात्र आज आम्हाला त्यांच्या कोचनी दर्शवलं होतं. मनीष त्यांच्या कोचनी म्हटलं होतं की कदाचित विशाल याला प्लेइंग 11 मध्ये आज जागा मिळणार नाही. मनीषजी मी तुमच्यासोबत चर्चा करतोय. विशाल बद्दल एक महत्वपूर्ण बातमी मिळाली होती मॅच पहिला खेळण्याआधी की विशाल हाच अनफिट आहे आणि त्यामुळे कोचने म्हटलं होतं की प्लेइंग 11 मध्ये 11 मध्ये तो खेळणार नाही. ही महत्वपूर्ण बातमी आमच्यापर्यंत पोहोचली होती. पण लकी फॅक्टर काय होते तर TCP लाईव्ह वर घर बसल्या कोणीतरी त्यांना पाहते आणि त्याचमुळे कुठेतरी लकी फॅक्टर आहे. त्यांची सौभाग्यवती त्यांचा हा खेळ पाहते आणि त्यांच्या शुभेच्छा मात्र विशाल पाटीलला लागतात असं म्हणायला हरकत नाहीये. पप्पांकडे 1000 रुपये मागण्याकरता जिहांग हा गेला होता. मात्र निश्चितच पप्पा त्याच्यापासून दूर होते कारण विशाल यांचा सुपुत्र या ठिकाणी आहे. चला किशोर पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. कुठल्याही गोलंदाज विकेट घेतली किंवा कुठल्याही क्षेत्ररक्षकाने जर कॅच पकडला तर 200 रुपयाचं पारितोषिक किशोर पाटील यांच्याकडून. 1 विकेट रिबॉक कंपनीचे शूज. ओहो चांगला चेंडू आत वळणारा चेंडू आहे. हे व्हेरिएशन आहे, हे बदल आहे आणि सातत्य राखतोय क्रिकेट या खेळामध्ये. काही गोष्टी त्याला टाळाव्या लागतील. जर त्याचं शरीर त्याला असंच ठेवायचं असेल तर निश्चितच त्याला काही गोष्टींचा नाद सोडावा लागेल ज्याच्यामध्ये भरपूर आपण जर चर्चा करायची झाली तर काही गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येत आहेत. सातत्य राखणं, जागरण या गोष्टी काही आहेत ते कमी कराव्या लागतील. असा हा नामांकित हिरा विशाल पाटील गोलंदाजी मार्गावर. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पुल करण्याच्या इराद्याने एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. क्लास गोलंदाजी होतोय. उत्कृष्ट दर्जा गोलंदाजीचा विशाल यांनी पेश केलाय. षटकाची झाली समाप्ती. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 79 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. सोनिका माता मालुडी संघाच्या 5 गडी बाद 52. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 27 धावांची गरज आहे. 6 चेंडू 27 धावा. मनीष आता मॅच फार दूर गेलाय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने.
नाही, मला एक ऍडव्हर्टायझिंग आठवली. एमसील कंपनीची तुम्ही ऍडव्हर्टायझिंग बघितली असेल की एक टपकती बूंद आपकी जिंदगी बदल सकती है आणि एक ओव्हर हा सामना बदलू शकते. तर अजूनही सोनिका माता मालोडी संघ मात्र आशा सोडणार नाहीये, कारण या 6 बॉल्स मध्ये जरी मोठे फटके आले तरी सुद्धा विजयाच्या आशा पल्लवित असतील. आणि आणखीन जर जास्त वेळ तुम्ही घालवला तर 3 धावांची पेनल्टी तुम्हाला लागली जाईल. गोलंदाजी मार्गावर आता क्रमांक 7 षटक टाकण्याकरता कोण येतोय? सनी पाटील, समीर पाटील हे ओरिजिनल नाव या खेळाडूचं आणि प्रेमाने त्याला सनी असं म्हटलं जातंय. हट्टाखट्टा मजबूत बांधाचा खेळाडू आहे. क्रमांक 19 ची जर्सी त्यांनी परिधान केलंय आणि एक युटिलिटी क्रिकेटर म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. आज मालजीपाडा गावामध्ये जल्लोष बघायला मिळेल. ज्या पद्धतीने आज परफॉर्मन्स देत आहेत मालजीपाडा गावातील हे खेळाडू. 6 बॉल मध्ये 27 धावा. अशक्य असं म्हणता येणार नाही, कठीण असं म्हणता येणार नाही. आणि या 6 चेंडूमध्ये 27 धावा अजूनही होऊ शकतायत. सनी तयार. ओ यॉर्कर लेंथ चेंडू होता. फलंदाजाला बीट केलं या चेंडूने. 1 धाव पूर्ण केली. टाळ्यांचा आवाज येतोय. हा जल्लोष आहे या मालजीपाडा गावामध्ये. नागोबा देवता आज प्रसन्न झाली आहे आणि नागोबा क्रिकेट मैदानावर परफॉर्मन्स देताना प्रत्येक खेळाडू हा चांगला फिटनेस दाखवतोय. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 26 धावा. सुपर 8 मध्ये पोहोचण्याकरता ही तयारी सुरू आहे. पुढचा बॉल. विहान हे नाव या जर्सीवर, कारण त्यांचा सुपुत्र आहे विहान. सनी ही इज ऑन द वे. शॉर्ट बॉल एज लागले. थर्ड मॅनच्या दिशेने कृशल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव मिळाली. दीपू हा स्वतःचं शरीर खाली झोकून देतोय. मला माझ्या शरीराची पर्वा नाही, मला माझ्या या मॅचची पर्वा आहे. मला पर्वा आहे प्रतिष्ठेची, मला पर्वा आहे माझ्या गावाची आणि म्हणूनच सर्वस्वीपणाला लावतोय यष्टीरक्षक दीपू. धाव संख्या 1 ने पुढे सरकली. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. 54. 4 बॉल 25 धावा. शॉर्ट बॉल. फलंदाज बीट होतोय. सिलिमिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. 1च धाव. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. स्लॉग ओव्हर मध्ये सनी पाटील चांगली गोलंदाजी करतोय. आता 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 24 धावांची आवश्यकता. 3 बॉल 24 धावा. पकड मजबूत केलंय. वरिष्ठांचा आशीर्वाद मिळाला. सरळ बॅटचा वापर. चेंडू हवाई सफर करतोय. हवेमध्ये हा चेंडू असताना आदेश चेंडू खाली येतोय. जयेश येतोय. अंतिम क्षणी कॉल देतो आदेश आणि 1 धाव मिळाली. या 1 धावेची धावसंख्या पुढे सरकताना धाव फलकावर धावा लागल्या 56. 56. 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. मालजीपाडा संघ जिंकतोय तर मुरलीधर पाटील साहेबांकडून 6 कोंबड्या. 1 वाढवली का? 5 कोंबड्या. 5 गावठी कोंबड्या या ठिकाणी दिल्या जातील. आता 1 बॉल आणि आता औपचारिकता शिल्लक. 1 चेंडू 23 धावा. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा सुपर 8 मध्ये प्रवेश करण्याकरता सज्ज आहे आणि तो प्रवेश या ठिकाणी केलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा.